नागपुर में वरिष्ठ नागरिकों के लिए एक खास सांस्कृतिक महोत्सव का आयोजन होने जा रहा है, जिसमें बॉलीवुड के दिग्गज कलाकार 4 चांद लगाएंगे। यह प्रोग्राम भट्ट ऑडिटोरियम रेशम बाग में होने वाला है। इस महोत्सव का उद्घाटन मशहूर अभिनेता जितेंद्र करेंगे। वरिष्ठ नागरिकों के जीवन में मनोरंजन और सकारात्मकता लाने के उद्देश्य से नागपुर में खासदार वरिष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव का आयोजन किया जा रहा है। इस 2 दिवसीय कार्यक्रम का शुभारंभ 15 फरवरी जैम्पिंग जैक जितेंद्र करेंगे। इस 2 दिवसीय कार्यक्रम का शुभारंभ 15 फरवरी को जैम्पिंग जैक जितेंद्र करेंगे, जबकि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इसकी अध्यक्षता करेंगे। नागपूर लोकसभा मतदार क्षेत्राचे लोकप्रिय खासदार आणि या देशाचे नेते आदरणीय नितिनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे कार्याध्यक्ष आदरणीय दत्तभाऊ मेघे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेकविध कार्यक्रम गेल्या 2 वर्षांपासून आयोजित करत आहोत। याच्यामध्ये आरोग्य सेवा आहे, याच्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्र आहे, याच्यामध्ये प्रबोधन आहे, याच्यामध्ये मनोरंजन आहे आणि एवढंच नव्हे तर एक पूर्णब्रह्म नावाची अतिशय सुंदर अशी योजना आपण जे वृद्धाश्रम आहेत की ज्या वृद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या पोटा पाण्याच्या सोयीसाठी नेहमीच निधीचा अभाव येत असतो। अशा कुठल्याही वृद्धाश्रमातला कुठलाही ज्येष्ठ नागरिक रात्री उपाशी झोपू नये, यामुळे ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 2 वर्षांपासून या सगळ्या वृद्धाश्रमांना आवश्यक असलेला अन्नधान्याचा जो साठा आहे हे पुरवण्याचं अतिशय महत्त्वाचं असं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे। आणि या वयामध्ये प्रामुख्याने सगळा जीवनाचा करिअर संपल्यानंतर एक परमार्थाची ओढ जी ज्येष्ठ नागरिकांना लागलेली असते, या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांना हवा असलेल्या देवदर्शनाचा लाभ घेता यावा आणि एक मनःशांती लाभावी, यासाठी आदरणीय नितिनजी गडकरी यांच्या पुढाकाराने 4 एअर कंडिशन बसेस आपण केवळ या ज्येष्ठ नागरिकांना या देवदर्शनासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आणि हा सगळा प्रवास मोफत असतो, याच्यामध्ये कोणाकडूनही काही कुठलंही शुल्क घेतल्या जात नाही आणि सगळी व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांची याच्यासाठी केल्या जाते। हा यंदाचा जो महोत्सव आहे, या महोत्सवामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतले 2 ज्येष्ठ कलावंत, एक जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती, या 2 ज्येष्ठ अभिनेत्यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होतं आहे। हा अतिशय आनंदाचा असा विषय आहे। आणि चित्रपटसृष्टीमध्ये अंजान नावाचे जे जगप्रसिद्ध शायर होऊन गेले की ज्यांनी डॉन या चित्रपटातलं खाई के पान बनारस वाला हे गाणं लिहिलं आणि किशोर कुमारजींचं जे गाणं अतिशय सगळ्या जगामध्ये गाजलं, त्या अंजानच्या पोटी जन्मलेले हे समीर अंजानी सुपुत्र आहेत आणि यांनीसुद्धा अनेक चित्रपटांमध्ये अतिशय सुंदर अशी गाणी लिहिलेली आहेत। आता पुष्कळदा काय होतं, आपल्याला चित्रपटाची गाणीच आवडतात, पण हे नेमकं गाणं तयार कसं होतं, याचं संगीत कसं दिलं जातं, याचं सिच्युएशन कशी तयार केली जाते, याची माहिती आपल्यासारख्या रसिकांना नसते। त्याच्यामुळे एखाद्या गाण्याची सिच्युएशन आणि एखादं गाणं कसं लिहिलं जातं याचं प्रत्यक्ष गाणं आणि त्याच्यामागची भूमिका, अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि त्याची सगळी आत्ता माहिती दत्तभाऊंनी आपल्याला जी दिली आहे, तर मला असं वाटतं की नागपूर शहरातल्या सर्व तमाम ज्येष्ठ नागरिकांनी या महोत्सवाचा मनमुराद असा आनंद लुटावा।